नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामासाठी खतांचा 200 लाख टनांचा अधिक साठा, केंद्र सरकारचा मोठा दावा। ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ता जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे, त्यामुळे चॅनलला देखील तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा। मित्रांनो, खरीप हंगामाच्या तोंडावर खत टंचाईनं शेतकरी जेरीस आले असताना देशात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसून शेतकऱ्यांना खत टंचाई भासणार नाही, अशी माहिती खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा एस शर्मा यांनी दिली। पश्चिम आशियातील घडामोडींवर आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। शर्मा यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय परिस्थिती तणावपूर्ण असली तरी देशांतर्गत खत उत्पादन चांगलं झालं आहे, तसेच आयातही सुरू असल्याने खत पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी देशाची एकूण खत जे आहे ते 390.54 लाख टन इतके आहे। त्यापैकी सध्या देशात 200.12 लाख टन खतासाठा उपलब्ध आहे, म्हणजेच अपेक्षित मागणीच्या 50% अधिक साठा आधीच उपलब्ध झाला आहे। सामान्यतः हा साठा सुमारे 33% असतो, असा दावाही त्यांनी केला। कृषी विभागाने 2026च्या खरीप हंगामासाठी खतांची मागणी 390.54 लाख टन इतकी निश्चित केली आहे, परंतु पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर खत टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत। संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत उत्पादन आणि आयात दोन्ही वाढवण्यात आले आहेत। आत्तापर्यंत देशात सुमारे 95 लाख टन खतांचे उत्पादन झाले असून 22.60 लाख टन खतांची आयात भारतात पोहोचली आहे। त्यामुळे एकूण 117.6 लाख टन खतसाठ्याची भर पडल्याचे शर्मा यांनी सांगितले। तसेच देशाने आधीच 13.5 लाख टन DAP आणि 90 लाख टन NPK कॉम्प्लेक्स खतांची व्यवस्था केली आहे, त्यामुळे खरीप हंगामातील मागणी पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मित्रांनो, खत उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचाही पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे शर्मा यांनी सांगितले। खत विभाग परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत असून सचिवांच्या अधिकारप्राप्त गटाच्या आतापर्यंत 9 बैठकाही झाल्या आहेत। तयार खतांचा आणि कच्च्या मालाचा साठा नियमित तपासला जात आहे। सध्याची परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात आहे, असे शर्मा म्हणाल्या। 2025मध्ये देशाच्या एकूण खत गरजेपैकी जवळपास 73% गरज शेतकऱ्यांअंतर्गत उत्पादनातून भागवण्यात आली। युरिया, DAP, NPK आणि SSP यांसह खतांचे एकूण उत्पादन 2021मधील 433.29 लाख टनांवरून 2025मध्ये विक्रमी 524.62 लाख टनांपर्यंत वाढले आहे। देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युरिया आणि DAP खतांची आयात करावी लागते। देशातील युरिया उत्पादन 2014 आणि 15मधील 225 लाख टनांवरून 2024 आणि 25मध्ये 306.67 लाख टनांपर्यंत वाढले आहे। तरीही मागील आर्थिक वर्षात देशाला 100 लाख टनांहून अधिक युरिया आयात करावा लागला। दरम्यान 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी 1.71 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मात्र जागतिक बाजारातील वाढत्या दरांमुळे खत आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे।